दोन पिढीमधील अंतर. विदेशातून मुलगा व सून भारतात परत येणार हे ऐकून जोशी पती-पत्नी फारच आनंदात होते. आशिष परदेशात गेल्या 10 वर्षांपासून होता. मध्यंतरी त्याने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षण पूर्ण होताच त्याने सायलीशी लग्न केले होते. सायलीचे शिक्षण BCS झालेले होते. सायली व आशिषला 2 मुलं होती. तीही परदेशात छान पद्धतीने रुळली होती. पण दोघांनाही आपल्या देशाची, घरच्यांची, नातेवाईकांची आठवण यायची. म्हणून त्यांनी ठरवलं, आपण आपल्या देशात परत जाऊया. म्हणून आशिष व सायली यांच्या 2 मुलांसह ठरल्याप्रमाणे ते भारतात आले. जोशी काका एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होते. मुलगा येणार म्हणून ते खूपच आनंदित होते. आजवर त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी एवढे आनंदित कधीही बघितले नव्हते. प्रतिभाताई पण खूपच खुश होत्या. तेही त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना जाणवलं होतं. तेव्हा त्यांच्याच भजनाच्या ग्रुपमध्ये असलेल्या अनिताताई म्हणाल्या, फार सुनेच्या आहारी जाऊ नका. माझे काय हाल होताय बघताय ना. हा उपदेश प्रतिभाताईंच्या आनंदाला कोणी दुधात विरजण टाकल्यासारखंच झालं. सायली मायदेशी परतल्यानंतर सायली आणि प्रतिभाताईंचे पहिले काही महिने अगदी गळ्यात गळा होता. पण हळूहळू काही ना काही खटके उडू लागले. एक दिवस नातवंडांनी बरंच अन्न वाया घालवण्याचं निमित्त झालं आणि प्रतिभाताईंनी सायलीबरोबर अबोला धरला. हो नाही पलीकडे त्या तिच्याशी काहीच बोलत नसत. 15 दिवस काही ना काही कारणाने सायली त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यात तिला यश आलं नाही. बराच विचार करून तिने त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला. प्रिय आई, आपण दोघी एकाच छताखाली राहतो, पण आपली एकमेकांची फारशी ओळख नाही असं मला वाटतं. 2 मैत्रिणींसारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारू. कदाचित आपण करत आहोत ते पूर्ण विदेशी पद्धतीचं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये याला आगाऊपणा म्हणतील, याची मला कल्पना होती. या मेसेजवरून घरात रामायण होईल असं वाटत असतानाच अचानक प्रतिभाताईंचं उत्तर आलं, हो जाऊया. पण एक अट आहे, घरचे विषय बोलायचे नाहीत. सायलीने ते कबूल केलं. त्या रविवारी सायली कॅफेला जाण्यास तयार झाली. फिका निळ्या कलरचा सलवार कमीज, सावळा तजेलदार रंग, रेशमी केस बघून प्रतिभाताईंना ही मुलगी खूप नेटनेटकी आहे असं वाटलं. 2 मुलं झाल्यानंतर एवढा सुडोल बांधा टिकवणं आपल्याला कधी जमलंच नव्हतं. त्यांनी ड्रायव्हरला कॅफेजवळ सोडायला सांगितलं. सायलीने कोपऱ्यातील एक छान टेबल आधीच निवडला होता. खिडकीतून दिसणारे पाण्याचे करंजे, त्यात फिरणारे लाल सोनेरी मासे, हिरवीगार झाडे बघून प्रतिभाताई सुखावल्या होत्या. व्हेज कटलेट्स आणि फेसाळलेली बदामी कॉफी वर शुभ्र हार्टचे चित्र काढलेली कॉफी त्यांच्या टेबलावर आली. टेबलावर गॉगल ठेवत सायली म्हणाली, आई छान आहे हो तुमची साडी. त्यानंतर थोडा वेळ कुणीच काहीही बोललं नाही. सायलीने परत विचारलं, तुम्हाला गाणं कोणी शिकवलं? हरे रामा हरे कृष्णा भजन तुम्ही किती छान म्हणतात. प्रतिभाताई एकदम खुलल्या, कारण हा त्यांचा आवडीचा विषय होता. गाण्याची शिकवणी, त्यातला जागा, आवडती भजनं यावर बोलत राहिल्या. सायलीला पण त्यांनी परदेशी तुम्हाला आवडायचं का वगैरे प्रश्न प्रथमच विचारले आणि सायलीने परदेशी अनुभवांचं पोतच त्यांच्यासमोर उघडलं. सोपं असतं का परदेशी बस्तान बसवणं? त्या थक्क झाल्या. घरातील एकही विषय न बोलता फक्त एकमेकींना समजून घेणं चाललं होतं. कॉफी, व्हेज कटलेट्स खात बाईचा जन्म, तडजोडी, अपेक्षा यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. 2 पिढींमधील अंतर कमी होतं. दोघी खुशीत घरी आल्या. घरी येताच मात्र प्रतिभाताई परत सासूबाई बनल्या व अगदी ताठपणाने वागू लागल्या. घरात जेमतेम बोलणं, बाहेर मात्र महिन्यातून 2 वेळा जाणं सुरू होतं. नाटक, सिनेमा, अध्यात्म, श्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या. पण घरी येताच मात्र प्रतिभाताईंमधली मैत्रीण लुप्त होत होती व मुखवटा घातलेली सासू अवतरत होती. सुमनताईंनी त्यांना कॅफेमध्ये बघितलं होतं. भजनाला भेटताच त्यांचं सुरू झालं, प्रतिभाताई अहो हे अतिप्रेम कशासाठी? योग्य अंतर ठेवा तिच्याबरोबर. या शिकलेल्या मुलींना स्वतःला फार शहाण्या समजतात. मध्येच कुसुमताई म्हणाल्या, प्रतिभाताई मी पण माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं वागवत होते सुरुवातीपासून. काही उपयोग होत नाही. त्यांनी डोळे पुसले. सायलीबरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. एक दिवस सायली घरी नसताना आशिष आईला म्हणाला,
आई, कशी आहे ग तुझी नवीन मैत्रीण सायली? मैत्रीण म्हणून छान आहे रे, पण सून म्हणून फार कमी पडते बघ. तिचं पॅन्ट शर्ट घालणं काय, ते नॉनव्हेज शिजवू नका, हे काय मुलांना वळण नाही. मी जर असं केलं असतं ना, तर तुझ्या आजीने मला बाहेर काढलं असतं घरातून. प्रतिभाताई भडाभडा बोलल्या. आई, आजीने तुझं चालवून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार का? कपड्यांचं काय घेऊन बसली आहेस? तिचं मन बघ. ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहते. बाहेर तुला ती आवडते, पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस. तुझ्या ताईशी वाद होतात ना, ताईशी तू किती वेळा अबोला धरला आहेस? आणि मुलांना वळण नाही कसं? अगदी तुझ्यासारखं नसेल, पण तिला जसे लावायचे तसे वळण ती नक्कीच लावते मुलांना. प्रतिभाताई काहीच बोलल्या नाही. आशिषचं बरोबर होतं. त्या आठवड्यात प्रतिभाताई भजनाला गेल्या, पण बरं वाटत नव्हतं म्हणून त्या तासभर आधीच घरी परतल्या व सायलीचा आवाज आतून येत होता म्हणून त्या दारातच थबकल्या. त्या दिवशी त्यांच्या घरी सायलीच्या मैत्रिणी येणार हे सायलीने सांगितलं होतं. सायली त्यांना सांगत होती, माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेतात. माझं नक्की चुकत असेल, पण त्या मला आजवर कधी बोलल्या नाहीत. आम्ही दोघीही मैत्रिणींसारखे हिंडतो फिरतो. आपण नोकरी, मुलं यात कितीही बिझी असलो तरी सासूबाई सासरे यांना वेळ दिलाच पाहिजे. ज्यांच्यावर प्रेम करून हा संसार उभा केला आहे त्यांना घडवणाऱ्या व्यक्तींना आपण समजून घेतलंच पाहिजे, मग तो जुळत असेल तरी. तिची मैत्रीण श्रेया म्हणाली, आपण कामावर टीमवर्क नाही का करत? न आवडणारे किती जण असतात ग्रुपमध्ये, घरात पण असू शकतं हे. त्यावर तिची दुसरी मैत्रीण म्हणाली, घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे. प्रतिभाताईंचे डोळे भरून आले. देवाचे भजन म्हणत सुनांच्या चुकल्या करणाऱ्या भजनाच्या बायका कुठे आणि या उच्च शिक्षित मुली कुठे? नोकरी करून घरचं घरपण कसं जपायचं याच्या चर्चा करणाऱ्या मुली कुठे? परदेशावरून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवलं. आपली दृष्टी ती येण्यापूर्वीच गढूळ झाली होती, ती बदलली पाहिजे. प्रतिभाताई चपला काढून आत आल्या व आपल्या खोलीकडे जात असताना सायली त्यांना म्हणाली, आई लवकर आलात? बरं वाटतंय ना? चहा प्यायला येता का? मैत्रिणींची ओळख करून देते. प्रतिभाताई म्हणाल्या, आले असते ग, पण डोकं दुखतंय, पडते मी जरा. म्हणून त्या खोलीत आल्या. एवढंच ऐकायची अपेक्षा असते, बरं वाटतंय ना? त्या 2 शब्दांनीच बरं वाटायला लागतं. पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या, तेव्हा तेथील एक ताई सुनेबद्दल तक्रार करत होत्या. प्रतिभाताई एकदम म्हणाल्या, ताई, सुनेबद्दल चुगल्या करणं बंद करा. काय मिळणार आहे त्यातून? अहो, आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का? लहान आहे, चुकेल, पण त्यांना भजनापूर्वी नाव ठेवणं त्यामुळे घरचं काही बदलेल का? आणि या चर्चेनंतर दर्शन दे रे भगवंता गाताना मन शांत बसेल का? त्या ताई नाक मुरडतच गप्प बसल्या. घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण तो कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे. हा मुद्दा तेथील बायकांना पटला. प्रतिभाताई प्रसन्न होऊन भजन संपवून घरी आल्या. आज कुठे शोधीशी रामेश्वरा गाताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं सगळ्यांच्या. प्रतिभाताई अंगणातील मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघत त्या घरात आल्या. सायलीला म्हणाल्या, अगं सायली, एक नाटक आलं आहे, खूप छान आहे, 2 तिकीटं काढू का? आता सायली आनंदाने हो म्हणाली. तिने आशिषकडे कौतुकाने बघितलं. आज एक मुखवटा गळून पडला होता. सायली, चहा प्यायला ये ग टेरेसवर. आज कॅफेमध्ये नको, घरीच गप्पा मारू. तिच्या कामावरच्या गमती ऐकायला प्रतिभाताई उत्सुक होत्या. आले हो म्हणत सायली पळतच वर गेली. आशिष व त्याचे बाबा कौतुकाने त्यांच्या आयुष्यातील 2 महत्त्वाच्या बायकांकडे बघत राहिले. घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांनाही जाणवलं होतं. आपली मागची पिढी आपल्याशी जशी वागली असेल तसंच आपण आपल्या पिढीशी वागू नये. पिढीनुसार आपणही त्यात बदल करावा, त्यामुळे घराचं नंदनवन नक्कीच होईल. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.